आषाढी एकादशी निमित्त आपण उपवासासाठी बटाट्याची भाजी आणि डोसे बनवलेले आहेत. हे बघा किती छान भाजी बनवली आहे आणि डोसे पण खूप छान झालेले आहेत. आज आपण आषाढी एकादशी निमित्त तर आता आपण बटाट्याची भाजी बनवून घेऊया. पहिल्यांदासाठी मी 4 बटाटे उकडून घेतले आहेत. ते आपण कढईत तापा ठेवली, त्याच्यामध्ये आपण तेल टाकले. आता त्याच्यामध्ये आपण मिरची टाकून घेऊया. हे बघा मी मिरची कट करून घेतली. तुम्ही पाहिजे ते मिक्सरला पिसून घ्या तुमच्या आवडीप्रमाणे. मिरची चांगली अशी फ्राय करून घ्यायची, कच्ची ठेवायची नाही, चांगली फ्राय करायची, कच्ची नाही ठेवायची. त्याच्यामध्ये आता बटाटा कुस करून घेऊया, आपण असं फोडून घेऊया. आमच्याकडे जिरं खाल्लं जात नाही उपासाला, त्याच्यामुळे आम्ही टाकत नाही. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही जिरं टाकू शकता. बटाटा आपला चांगला फ्राय झाला, त्याच्यामध्ये आता मीठ टाकून घेऊया, चवीनुसार मीठ. थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकूया आपण, थोडासा टाकायचा शेंगदाण्याचा कूट. याला चांगलं परतून घेऊ आपण त्याचा बटाट्याला. हे बघा आपली बटाट्याची भाजी छान तयार झाली, आता चांगली परतून झाली. आता तुम्ही काय करा, याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे जिरं आणि कोथिंबीर टाकू शकता. आमच्याकडं उपवासाला जिरं कोथिंबीर टाकत नाही म्हणून मी टाकलं नाही. तुमच्याकडं खात असतील तर तुम्ही टाका. आता ही भाजी आपली झाली, आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. हे मी 1 वाटी भगरीचं पीठ घेतलं आहे, म्हणजे वरईचं, आणि थोडंसं पाऊण वाटी मी साबुदाण्याचं पीठ घेतलं. आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आपण, आणि थोडीशी साखर, पाणी टाकायचं आणि पीठ चांगलं आपलं हे करून घ्यायचं, पीठ तयार करायचं. याच्यामध्ये आपण थोडीशी लाल मिरची पावडर टाकूया. आता जास्त नाही टाकायची, थोडी टाकायची. तुम्ही नाही टाकली तरी चालेल. हे बघा आपण आता हे डोशासाठी पीठ तयार केलेलं आहे. याचा आपण आता छान डोसा बनवणार आहोत. आता डोसा बनवायला घेऊ आपण. हे बॅटर आहे, चमच्याने मध्ये सोडायचं असं. हळूहळू पलटी करायचं. हे बघा छान. आषाढी एकादशी निमित्त आपण उपवासासाठी बटाट्याची भाजी आणि डोसे बनवलेले आहेत. हे बघा किती छान भाजी बनवली आहे आणि डोसे पण खूप छान झालेले आहेत. हे बघा छान डोसे बनवलेत आपण. असे तुम्ही पण करून बघा, खूप छान होतात डोसे. आता मी हे बघा छान होतात असे.